एक अधिकृत सभागृहामध्ये कोणी अशी मागणी केलेली मी ऐकलेली नाही। तुमचे कॅमेरा लागलेले आहेत, सभागृह तुम्ही सकाळपासून कव्हर करताय कोणी अशी मागणी केलेली ऐकली आहे का? मी कशाला उत्तर देत बसू? ही मागणी झालेली नाही तर आंदोलन केलं, राजीनाम्याची मागणी करत होते, तुम्ही म्हणता सभागृहामध्ये कुठले विरोध? मला जी काय फोटो कोणीतरी दाखवला मागे विरोधक, त्याच्यामध्ये आमचे सत्ताधारी पण आमदार होते, एक 7-8 टकली कोणतरी बॅनर माझा फोटो लावून वापरत होते, त्याला कोणा काय मागणी करायची? एवढी मोठी मागणी करू नको, चुकून सरकार बिरकार पडेल। काल बजरंग दल आणि VHP यांनी ते आंदोलन केलं, एक मराठी संपूर्ण काल VHP आणि बजरंग दल यांनी जे आंदोलन केलं त्याचा परिपाक म्हणून काल रात्री ती दंगल नागपुरात पेटली असं विरोधकांचं म्हणणं आहे। सातत्यानं द्वेषपूर्ण वक्तव्य करणं आणि अश्लील पण ते सकाळचं जे आंदोलन आहे ते कशासाठी झालं? VHP आणि बजरंग दल आणि हिंदुत्ववादी विचाराचे जे संघटना आहे त्यांनी आंदोलन कशाला केलं? म्हणजे ह्या राज्यामध्ये ह्या मुद्द्यावर आंदोलन करण्याची काही चूक आहे का? की त्याला लगेच तुम्ही संध्याकाळी पोलिसांना मारेपर्यंत तुम्ही वातावरण खराब करणार? म्हणजे एवढं तुम्हाला वाईट वाटलं सकाळचं आंदोलन की तुम्हाला तिथे? मला एक आश्चर्य वाटलं, तिथला एक भाग आहे तिथे रोज एका विशिष्ट धर्माचे लोक पार्किंग करतात, कालच तिथे पूर्ण पार्किंग केली नाही तिकडे, म्हणजे प्री नियोजित होतं का? आता जे आमच्या मुख्यमंत्री साहेबांनी सभागृहामध्ये सांगितलं, ट्रकभर दगड आले कुठून? ट्रकभर दगड तिथे का ठेवलेला आणून? म्हणजे काय उद्दिष्ट होतं त्याच्या मागचं? या सगळ्याची आता चौकशी टप्प्याटप्प्यात होईल, म्हणून तर तुम्हाला सांगितलं पाकिस्तानातला अब्बा आठवणीत येईल अशा पद्धतीचा आता कारवाई पुढे येणार। यांनी आरोप केलेला आहे की गेले 3 ते 4 महिने सातत्यानं अशी वक्तव्य केली जात आहेत आणि वातावरण निर्मिती करण्यात आलेली। कोणाबद्दल बोलले ते? मी सभागृहामध्ये आता विधान परिषदेतून येतोय, इथे कोणाबद्दल बोलतायत? अंबादास दानवे संघ आणि तुम्ही नाव त्यांनी सभागृहामध्ये घेतलं का कोणाचं? मॅडम तुम्ही एवढ्या ज्येष्ठ पत्रकार आहात, मला दाखवा व्हिडिओ दाखवा, विरोधक रेकॉर्डवर दाखवावं लागेल। माझं म्हणणं काय आहे, सभागृह चालू आहे, तुमच्यातले असंख्य लोक वर्षानुवर्ष सभागृह कव्हर करतात, फ्लोर ऑफ द हाऊसवर ज्याचे विषय चालतात त्याबद्दल स्पष्टीकरण द्यायचं। आता अमेरिकेमध्ये बसून कोणी माझी अगर राजीनाम्याची मागणी केली की इथे बसून ट्रम्पने राजीनामा दिला पाहिजे, हे असं कोणी बोलू शकतं? आमच्यातले असे काही आहेत कलाकार आतमध्ये? नितेश राणे साहेब, अरविंद सावंत यांचं स्टेटमेंट आहे, एका व्यक्तीला मुख्यमंत्री होता आलं नाही त्यामुळेच हे सगळं घडलं का? कोणी? उद्धव ठाकरेला? नाही, त्यांचा रोख एकनाथ शिंदेकडे होता। मला पण उद्धव ठाकरेला मुख्यमंत्री व्हायला आलं नाही हो साहेब। आपण मुख्यमंत्र्यांची अरे बाबा, गुरुवारी संध्याकाळी मी जेवण ठेवतोय, मग पहिलं माझं कार्ड मी मुख्यमंत्र्यांनाच देणार ना, ते पण माशाच्या शेफचं इन्व्हिटेशन कार्ड आहे माझं, कारण का मी त्या मत्स्य खात्याचा मंत्री आहे। आता माझ्या मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी तुला सांगून जाऊ का? मुख्यमंत्र्यांनी तुला तंबी दिली अशी हो, फार म्हणजे माझ्या हातात घेऊन मला हसले, फार मोठी तंबी। आता ते तू बातमी तू चालवतोय रे, मी चालवतो। मी लाडक्या याद्यामधलं एक आहे, मुख्यमंत्रीची एक लाडकी मंत्र्यांची यादी आहे, त्याच्यामध्ये नितेश राणेचं नाव आहे, त्याची तू चिंता करू नका। अरे थांब ना बाबा हिंदीवाले, मला म्हणणं आहे तुम्ही माझे मुख्यमंत्री माझ्यावर काय बोलते याची चिंता तुम्ही करू नका। तुझ्या घरात मी डोकवतो काय? तुझा संपादक तुला सकाळी तंबी देऊन बोटेल, मी बोललो काय तुला? काय मग नितेश राणे आतापर्यंत का बोलला नाही यासाठी आलेलाच ना तू माझ्या कॅबिनमध्ये आतापर्यंत? कारण का तुझ्या संपादकाने तुला तंबी दिली हे सांग पहिलं। माझ्या तोंडी कोणी लागू नये, मी त्याच्यातला दुसऱ्या मंत्र्यांसारखा नाही। काय? अरे कितींदा बोलू? माझे जुने व्हिडिओ बघ ना, तू रोज तो बघतोस आणि फोन करतोस। सर, भाजपाला महाराष्ट्राचा पेटता मणिपूर करायचा काय? भाजपाला महाराष्ट्राचा पेटता मणिपूर करायचा। अरे जाऊन दिलं, पेटवणं आणि त्याचा काय संबंध रे बाबा? पेटवणं आणि ज्यांनी हे प्रश्न पेटवण्याचा विचारलं त्याचा काय संबंध?
पहिलं कंठ तरी फुटून दे, मग पेटवण्याबद्दल बोल. सर, शिवजयंतीच्या संध्याकाळी अशा पद्धतीची नागपूरची घटना आली आहे. त्याच्यानंतर 24 तासामध्ये विविध जिल्ह्यांमध्ये अशा घटना पुढे येताना बघायला मिळतात. कुठल्या जिल्ह्यात झालंय? जालन्यामध्ये देखील झालं आहे. जालन्यामध्ये ते झालं मॅडम, ते एका स्टेटस ठेवण्यावरून ज्याच्याबद्दल सन्मान्य अर्जुन खोतकरजीने सभागृहामध्ये ती माहिती दिली, त्याच्यावर आदरणीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आम्ही त्याच्यावर सक्त वक्तव्य करू, म्हणजे आम्ही त्याच्यावर कारवाई करू. जमला विषय, त्याच्यावर कारवाई होणार. दुसरं कुठे? तो विषय वेगळा होता आणि हा विषय नागपूरचा वेगळा होता. साहेब, आधुनिक सोशल मीडियाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज असो, संभाजी महाराज असो यांच्याविषयी हो, पण जे जे असे कार्टे आहेत ना, गुन्हा देखील जे जे असे जिहादी माइंडसेटचे कार्टे आहेत ना, मानसिकतेचे, त्यांना सगळ्यांना बरोबर चोप देणार. आमच्या राज्यामध्ये राहून कोणी शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या विरोधात भूमिका घेणं शक्यच नाही. त्यांना काय शासन करायचं आमचं राज्य सरकार करेल ना. साहेब, अबू आझमी यांचं वक्तव्य याला सगळ्यांना जबाबदारी असते. सुरुवात त्यांनीच केलेली आहे. अरे बाबा, सुरुवात त्यांनीच केलेली आहे. हे जे काय माझ्याबद्दल जे काय तुम्ही बोलताय ना, पहिली सुरुवात कोणी केली? त्यांनी वक्तव्य केलं. इथेच तुमच्या पायऱ्यांचे जर केलेलं ना, त्यांनीच केलेलं आहे. सर, नागपुर हिंसा को लेकर जिम्मेदार कौन है? औरंगाबादचा जो काही इतिहास आहे तो पुस्तकातूनच काढला पाहिजे. कोणी? युवा सेनेने युवासेनेने काय औरंगजेबात नाही, शिंदेची युवा सेनेने अशी मागणी केली आहे की तुम्ही औरंगजेबाचा लावून देता आणि असं जो तुम्ही इतिहास आहे त्या इतिहासामध्ये बरोबर आहे. कारण का चुकीच्याच अगर आमच्या मुलांना अगर इतिहास तुम्ही हे काँग्रेसचं पाप आहे खरं म्हटलं तर. पाठ्य पुस्तकांमध्ये चुकीची माहिती टाकण्याचं काम आणि आमच्या महाराजांना सेक्युलर दाखवण्याचं काम हे काँग्रेसचं पाप आहे. म्हणून ते पुसून टाकण्याची अगर संधी भेटत असेल ना तर ती वापरली पाहिजे. सर, नागपुर हिंसा को लेकर क्या कहेंगे? विपक्ष आरोप लगा रहा है कि हिंसा जो है, माझी लिंक तुटेल तर माझी हिंदी तुला परवडणार नाही. साहेब, अमोल मिटकरी म्हणाले होते, ज्या पद्धतीने आपण वक्तव्य केलं होतं की महाराजांच्या सैन्य दलात आजच्या बद्दल हा विषय काय आहे का? त्यांनी इतिहासाची पुस्तकं तुम्हाला देणार आहेत असं म्हटले. कबरी संदर्भाचा विचार केला तर नाही, केंद्राने आजच्या नागपूरच्या संदर्भात काय आहे का? त्याला हिंदी बोला. नागपुर हिंसा को लेकर सर क्या कहेंगे? विपक्ष सीढ़ियों पे प्रदर्शन कर रहा है और ये कह रहा है कि नीतीश राणे जिस प्रकार से भड़काऊ भाषण देते हैं उस वजह ये से कहाँ बोला आपको? सीढ़ियों पर वीडियो में अभी कल गेटवे ऑफ इंडिया के सामने खड़े रहेंगे, आप मेरे को सवाल पूछेंगे? अरे हाउस चालू है, विधानसभा का हाउस चालू है, तो हाउस में अगर इस बारे में अगर मेरे नाम लेके अगर कोई मांग हुई रहेगी तो उसके ऊपर बोलने का मेरे को अधिकार है. कोई गेटवे ऑफ इंडिया, लिंकिंग रोड इधर खड़ा रह के कोई मांग करेगा सिग्नल पे तो मैं थोड़ी उसका जवाब दूँ. मुख्यमंत्री कहते हैं कि ये सुनियोजित तरीके से किया गया दंगा है. उप मुख्यमंत्री ये कहते हैं कि ये सुनियोजित तरीके से किया गया दंगा है. देखिए, ऐसा है, हमारे राज्य के मुख्यमंत्री और हमारे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी ने इसके बारे में अधिकृत निवेदन, ऑफिशियल निवेदन किया. इसके बारे में सारे को घटनाक्रम कैसे हुआ, उसमें किस तरीके से सुबह सुबह वीएचपी और बजरंग दल का आंदोलन हुआ, फिर शाम सब वो आंदोलन शांत होने के बाद इनका शाम को कार्यक्रम कैसे शुरू हुआ, ये सब के बारे में उन्होंने ऑफिशियल स्टेटमेंट दिया है. वही चीज़ सत्य है, क्योंकि राज्य के प्रमुख है, होम मिनिस्टर है, उन्होंने जो कोई मालूमात दी है वो सत्य है. उसके साथ जिसने भी पुलिस के ऊपर हाथ उठाया वो हाथों को तो हम छोड़ेंगे नहीं. जिसने हमारे डीसीपी लेवल से लेके मुझे लगता है 33 पुलिस लोगों के ऊपर आज जख्मी हुए हैं. ये किस तरीके का आंदोलन है कि तुमको पुलिस लोगों के ऊपर हाथ उठाना पड़ता है? इसके पहले भी आज़ाद मैदान के ऊपर रजा एकेडमी का आंदोलन हुआ था, तभी भी पुलिसों के ऊपर हाथ उठाया गया था. महिला पुलिसों को